नमस्कार मित्रांनो, इयत्ता तिसरी विषय मराठी पाठ मधमाशीने केली कमाल। एक होता शेतकरी। तो शेतात खूप कष्ट करायचा। त्याने शेताभोवती झाडे लावली होती। त्या झाडांवर मधमाशी, खारुताई, कोकिळा, चिमणी व कावळा राहत होते आणि शेताच्या झाडाभोवती मुंग्याही राहत होत्या। त्या सर्वांची खूप मैत्री होती। एके दिवशी मुंगी फिरायला बाहेर पडली। फिरता फिरता शेतात पोहोचली। शेतात होती सूर्यफुले, पिवळी धम्मक, टपोरी, टवटवीत। मुंगीला फुले फार आवडली। ती गेली शेतकऱ्याकडे। त्याला म्हणाली, शेतकरी दादा, काम करता सदा न कदा, करणार का यंदा फुलांचा धंदा? हो ग बाई, फुले तोडतो, बिया वाढवतो, तेलासाठी बिया पेरतो, सर्वांसाठी कष्ट करतो। शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला। तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतले। शेतकरी दादा, मला एक फूल द्या ना। घे ग बाई। फुलातल्या बिया काढल्या। काही बिया कोकिळाला दिल्या, काही बिया खारुताईला दिल्या, काही बिया चिमणीला दिल्या, काही बिया कावळ्याला दिल्या, काही बिया मधमाशीला दिल्या। स्वतःला काही घेतल्या, काही बिया खाल्ल्या आणि काही पुढच्या वर्षीसाठी ठेवून दिल्या। कोकिळेच्या कपाळावर आठ्या आल्या। तिने कावळ्याच्या घरट्यात बिया ठेवल्या। कावळा म्हणाला, अगं बाई, असं करतेस, अंड्याबरोबर बियाही ठेवते। नको, माझ्याबरोबर बिया नको, सगळे बिया जातील वाया। कावळ्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या। चिमणीने बिया पाहिल्या, बसली बिया सोलायला। सोलता सोलता तिला आला कंटाळा। काय बाई त्रास, म्हणत गेली खेळायला। खारुताई होती खूप चपळ, सारखी तिची पळापळ। बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली। प्रत्येक बी लपून ठेवली। जमिनीवरून शेंड्यावर, शेंड्यावरून जमिनीवर। खेळता खेळता बी न बी खाऊन टाकली। मधमाशी होती मोठी चतुर। बिया पाहून विचारात गडली। काय करावे बियांचे, भले व्हावे सर्वांचे। उपाय काही सुचेना, झोप काही येईना। सकाळ होताच चटकन उठली। बिया घेऊन जमिनीवर आली। आनंदाने गाऊ लागली। या रे या मित्रांनो, खड्डा खोदूया गड्यांनो। कावळा म्हणाला, कशासाठी बिया विकत घालण्यासाठी। माझ्यासाठी होणार नाही, काम करून बाई। कोकिळा म्हणाली, नाही वेळ, कामाचा माझा कधी बसायचा वेळ। कोकिळा गेली उडून। चिमणी राहिली झोपून। कावळाही गेला निघून। खारुताई आली सर सर सर, डोळे फिरवीत गर गर गर।
मधमाशीला म्हणाली, ताई ताई थांबतेस का? मग कुठला छानसा वारा खेळून घेते पोटभर, तितकं काम तूच कर. मग मधमाशीने बिया रुजत घातल्या. पावसाळा आला. पाऊस पडला. बिया रुजल्या. रोपटी भरभर वाढू लागली. त्याला पिवळी फुले आली. फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली. रुजत